मी प्रतीक धुमाळे तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे गोकर्णाच्या पार्ट 2 मध्ये। तर आज मी पार्ट 2 शूट करतोय। आज आपले खूप सारे पॉईंट आहे, याना केव आहे, मिर्जन फोर्ट आहे आणि सकाळची सुरुवात एवढ्या छान पावसाने होते आणि महिना कोणता चालू आहे? मे महिना। मे महिन्यामध्ये पाऊस पडतोय गोकर्णामध्ये, अनएक्सपेक्टेड होतं, त्याच्यामुळे आम्हाला खूपच उशीर झाला आहे। आम्हाला 8 वाजता निघायचं होतं, तर आता 8:30 वाजले, अजून पाऊस थोडा पडतोय, वेट करतोय कारण की आम्ही ह्या हिशोबाने आलोच नव्हतो, तर उशीर होऊ शकतो। मोस्टली आज जे 2-3 स्पॉट आहेत ते कवर करण्याचा मी ट्राय करतो आहे। पाऊस तर तसा इकडे आभाळ आहे आणि त्यासाठी पूर्ण क्लीन आहे, तर विचार केला आम्ही निघतो इथून, कारण की मे बी याना केवला पाऊस नसेल, कारण की ही थोडं बीच साईडला लागूनच आहे, त्याच्यामुळे इथं पाऊस आहे, म्हणून अनएक्सपेक्टेड तुम्हाला पण पाऊस भेटू शकतो। तर चला आता जर्नी तर मी स्टार्ट करतो आहे, भेटूया डायरेक्ट याना केवला। तर मित्रांनो, आता याना केवच्या इथे पोचलो आहे। सर्वात पहिला थोडा काहीतरी खाऊन घेतो। इथे मॅगी 60 रुपयाला आहे आणि ब्रेड ऑमलेट तुम्हाला नंतर सांगतो, कारण की वरती मे बी मंदिर आहे, तर ब्रेड ऑमलेट आता नाही खाऊ शकत, म्हणजे पाया पडायचे आहेत, तर येताना खाईन, त्याचा रेंट तुम्हाला नंतर सांगेन। इथे पाठीमागे बघता, इथे एंट्रन्स आहे आणि इथे पार्किंगची सुविधा आहे, फ्री ऑफ कॉस्ट आहे। तर आणि ते जी मॅगी घेतली ती 60 रुपयाला होती आणि तसा क्राऊड तर आहे, नॉर्मल आहे, इतकं पण जास्त नाही आहे। आता विचारतो आतमध्ये जायला किती चार्जेस आहेत, कारण की तिथं बघा चार्जेस घ्यावे लागतात। बघूया आता किती आहेत। मित्रांनो आम्ही स्कूटी आणली होती, तर त्याचे 10 रुपये आणि पर पर्सन 10 रुपये। तर आता थोडंसं ट्रेकिंग करावं लागते। इथे मध्ये मित्रांनो बघा वॉशरूम पण आहे, इथं बसण्यासाठी जागा आहे, असं पूर्ण प्रॉपर केलं आहे। जे पैसे तुम्ही देता त्यांचा इथं चांगला उपयोग केला जातो। मी झाला अर्धा तास आम्ही चालतो आहे, काय माहीत अजून किती लांब आहे। पायऱ्या स्टार्ट झाल्यात। गणपतीचं मंदिर आहे मित्रांनो, तर पाठीमागे गणपती देवाचं दर्शन करून झाल्यानंतर आता आपल्याला पायऱ्या चढायच्या आहेत। तिथून पायऱ्या स्टार्ट होतात। बघूया, तसं दम तर नाही लागला आहे मित्रांनो, कारण की आपण छत्रपती महाराजांचे मावळेत गड आपण असंच चढतो, तर पायऱ्या काय आहेत तर चला हो तुम्हाला याना केव तो दाखवणारच आहे। तर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओला जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक ठोकून द्या। याना लेणी ही कर्नाटकाच्या उत्तर कन्नड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या रांगेत कडगल जंगल भागात वसलेली एक नैसर्गिक काळ्या खडकाची एक अद्भुत रचना आहे। या लेणीचा इतिहास भस्मासुराच्या दंतकथेशी जोडलेला आहे। हिंदू पौराणिक कथांमध्ये या ठिकाणाचा संबंध असुर किंवा राक्षस राजा भस्मासुराच्या जीवनातील एका घटनेशी जोडला आहे। भस्मासुराने कठोर तपश्चर्याद्वारे भगवान शिवाकडून वरदान मिळवले की या वरदानामुळे भस्मासुराने कुणाच्याही डोक्यावर हात ठेवला की तो त्यांना जाळून टाकेल आणि राखेत रूपांतर करेल। पुढे असे सांगितले जाते की त्याच्या शक्तीची चाचणी घेण्यासाठी भस्मासुराने त्याचे रक्षक भगवान विष्णूच्या डोक्यावर हात ठेवण्याचा विचार केला। त्याने शिवाचा पाठलाग केला, ज्यामुळे शिव अस्वस्थ झाला आणि त्याला भगवान विष्णूची मदत घेण्यासाठी त्याच्या स्वर्गीय निवासस्थानातून पृथ्वीवर जाण्यास प्रवृत्त केले। विष्णूने शिवाला मदत करण्यासाठी स्वतःचे रूपांतर केले। मोहिनी नावाच्या सुंदर युवतीचे रूप धारण केले, ज्याने भस्मासुराला तिच्या सौंदर्याने मोहित केले। भस्मासूर मोहिनीचे रूप पाहून मोहित झाला आणि तिने
नृत्य स्पर्धेसाठी दिलेल्या आव्हानाला तो सहमत झाला. तर मित्रांनो बघा याना केवच्या इथे आलो आहे. हवा टाईट झाली आहे नॉर्मल. तर बघा इथे आपल्याला फ्रेश कोल्ड्रिंक देतात फ्री ऑफ आहे. ही एक चांगली सुविधा आहे इथे. नृत्य स्पर्धेदरम्यान मोहिनीने हुशारीने डोक्यावर हात ठेवून नृत्य भांग सादर केले. या कृतीचे गांभीर्य लक्षात न ठेवता राक्षस राजानेही डोक्यावर हात ठेवला आणि स्वतःच्या हाताने केलेल्या आगीत तो भस्मांतरच झाला. त्याचे रूपांतर राखेत झाले. असे मानले जाते की या कृती दरम्यान निघालेली आग इतकी तीव्र होती की यान परिसरात चूनखडकेचे स्वरूप काळे झाले. परिसरातील 2 मोठ्या खडकांभोवती दिसणारी शैल काळी माती किंवा राख ही आग आणि भस्मासुरांच्या मृत्यूमुळे निर्माण झालेल्या राखेमुळे निर्माण झाली. ठीक आहे, पाय पडून झाल्या. तर आपण आतमध्ये केवच्या आतमध्ये चाललो आहे. इथे या घटनेसाठी 2 टेकड्यांना नावे देखील देण्यात आली. उंच शिखर भैरवेश्वर शिखर आहे आणि काही पायऱ्या खाली असलेल्या लहान शिखराला मोहिनी शिखर आहे, जिथे देवी पार्वतीची मूर्ती स्थापित आहे. जवळच इतर अनेक लहान गुफा आहेत. परिसरात एक गणेश मंदिर देखील आहे. मस्त आहे ना थंड. विचार केला दोन डोंगरांच्या मध्ये दगड आहे. 2 डोंगरांच्या मध्ये तो कसा राहिला असेल. नक्की आहे की रे, खूप इंटरेस्टिंग प्लेस आहे. हा वर्ल्डमध्ये असे 2-3 जागा आहे. त्यातली एक जागा आपल्या इंडियामध्ये आहे आणि तुम्ही नक्की आहे विजिट करा. आपलं खूप भाग्य आहे की आपल्याला त्याच्यामधून चालायला मिळते. ही अशी जागा नैसर्गिकच बनते. हे आपल्याकडे भाग्य आहे की आपल्या इकडे असं फिरू शकतो आपण. चला मित्रांनो खाली जाऊया. आता मित्रांनो असं परत जायचं आपल्याला आता. तर मित्रांनो याना केव जर बघत असाल तर 1-2 तास तुमचे जाणारच. मस्त फोटो येतात आणि आता पण सध्या थोडा क्राऊड कमी आहे, त्याच्यामुळे थोडा एन्जॉय करायला भेटला, कारण की फोटोज काढायला खूप मजा येतात. तर आता वाजले दुपारचे 12, 12:30 झालेत. आता आपला नेक्स्ट स्टॉप आहे मिरजन फोर्ट. इथून जास्त लांब नाही आहे, काहीतरी 45 मिनिट्स लागतील पोचायला. आणि होप तुम्हाला याना केवची सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेल. तर आता आपण डायरेक्ट भेटूया
मिरजन फोर्टला. उतरायला तर इझी होऊन जाईल. 20 मिनिटामध्ये खाली पोचू. वरती यायला तुम्हाला 1 तास तरी लागेल. खूप थांबत आलो आम्ही. थांबत आणि वरती येणं व्यर्थ आहे. आतमध्ये तिथं पोळे आहेत मधमाशांचे, मला आता दिसले. तर बघा 1 2 3 4 5 हे पोळे आहेत. आणि इथं त्यांनी बोर्ड पण लावला आहे, शॉर्ट करू नका, खूप जास्त पोळे आहेत. एकतरी इकडं त्यांनी अटॅक करायचा विचार केला की सगळी पब्लिक खाली पळते की नाही बघा. तर चला आता आपण निघूया, मिरजन फोर्टला भेटूया. तर मित्रांनो, आता आपला दुसरा स्पॉट आहे मिरजन फोर्ट. मिरजन फोर्टच्या इथे आलो आहे. हा बघा पाठीमागं फोर्ट आहे. जास्त मोठं नाही वाटत आहे. आपला अर्धा तास 1 तासामध्ये होऊन जाईल दर्शन नाही म्हणजे बघून होऊन जाईल. तर चला बघूया. कोण बोलला इथं स्टँडर्ड लावलं आहे? तर मित्रांनो, असा हा खूप मोठा फोर्ट आहे. जवळजवळ 1-2 किलोमीटर अंतरावर हा पूर्ण असा सराउंडेड आहे, मोठा आहे. लांबच्या लांब ते मध्ये विहीर आहे. विहीरमध्ये खूप मोठी आहे. ते एक झाड आहे मोठं. हे मला वाटतं विहिरीमध्ये जाण्यासाठी आहे, पाणी घेण्यासाठी. विहिरीमध्ये जा, पाणी घेण्यासाठी जाण्यासाठी रस्ता आहे.
तर मध्ये मध्ये खड्डे आहेत. हा इथे एक विहीर आहे. इथे पण जाण्यासाठी रस्ता आहे, पण आता सगळं बंद आहे टू झेड. आणि इथून खाली जाण्यासाठी इथून आहे. इथे तटबंदी. तर मित्रांनो, आता आपला मिर्जन फोर्ट झाला आहे. आता थोड्या वेळाने तुम्हाला जातो, थोडा रेस्ट करतो, कारण की खूप ऊन लागतं आहे, त्याच्यामुळे रेस्ट करणं गरजेचं आहे. तर थोडा रेस्ट करून पुढचा स्पॉट तुम्हाला समजेलच. व्हिडिओ पूर्ण बघत राहा. तर मित्रांनो, आता आपण आलो आहे मँग्रोव्ह फॉरेस्टच्या इथे. तर मित्रांनो, आता मँग्रोव्हच्या इथं आपण आलो आहे. तर मित्रांनो, आता आपण आलो आहे मँग्रोव्ह फॉरेस्टच्या इथे. तर मँग्रोव्ह फॉरेस्ट इथे बघा चालण्यासाठी असं केलं आहे. आणि इथे एंट्री फी 20 रुपये घेतात. 20 रुपये. तर बघूया मँग्रोव्ह फॉरेस्ट. चला मित्रांनो, आता आपला नेक्स्ट स्टॉप आहे होनावरमध्ये बॅकवॉटर. तर मँग्रोव्ह फॉरेस्ट पण आपलं करून झालं आहे. 20 रुपये तिकीट घेतात, लक्षात ठेवा. आणि एक राऊंड मारून तुम्ही मस्त त्यांनी ब्रिज बनवला आहे. ब्रिजच्या खाली मँग्रोव्हचे झाड आहेत, तुम्ही तिकडे जाऊ शकता. हा पण एक छान स्पॉट आहे, तुम्ही नक्की तुमच्या लिस्टमध्ये ॲड करा. तर चला पुढचा स्पॉट करूया. तर मित्रांनो, आता आपला होनावरमध्ये बॅकवॉटर बोटिंग करतो आहे.
जे प्राईस आहे तुम्हाला या व्हिडिओच्या एंडमध्ये समजूनच जाईल, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. आणि रिजनेबल प्राईसमध्येच भेटले. पूर्ण बोट फक्त आमचीच आहे, त्याचे वेगळे चार्जेस घेतात, ते तुम्हाला माहिती पडेल. आणि जर असं नसेल करत, जर ग्रुपने जात असेल तर पर पर्सन किती ते पण तुम्हाला सांगेन, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. मित्रांनो, आता आमची बोट स्टार्ट झाली आहे. तीन स्पॉट याच्यामध्ये कवर करतात. कोणते कोणते स्पॉट आहेत ते बोलले, पण मला आता आठवणीत नाही आहे, तुम्हाला सांगेन. आपण जो मित्रांनो, हे मँग्रोव मित्रांनो, इथं हे पूर्ण मँग्रोव सिरीज आहे आणि इथं पूर्ण अशी लेक आहे. त्या लेकमधून आपल्याला जावं लागतं. आणि आता इथपर्यंत आलो तर मला रेट पण सांगतो. मला जे रेट पडले ते 1100 रुपयामध्ये, 1100 रुपयामध्ये कपलसाठी. तर जर तुम्ही येत असाल तर बार्गेनिंगची स्किल खूप चांगली असली पाहिजे. मे बी डिपेंड अपॉन सीझनवरती त्यांचे प्राईस चेंज होत राहतात, वर खाली होत राहतात. तर आत्ता तुम्ही या व्ह्यूचा एन्जॉय करा. मी पण एन्जॉय करतो, तुम्ही पण एन्जॉय करा. तुम्हाला सिनेमॅटिक व्ह्यू सगळे आवडतील, तर व्हिडिओ पूर्ण बघा. ज्यांची मी बोट घेतली त्यांचे हे सर, आपका नाम वसंत? हाँ, अच्छा, हाँ, ओके, ड्राइवर, ठीक है. तो ये जिसका कॉन्टॅक्ट नंबर है यहाँ पे बोट पे लिखा है, मैं आपको दिखा देता हूँ. सॉरी मित्रांनो, हिंदीमध्ये शूट झालं. जे बोट ज्यांची हे ओनर ते दुसरे आहेत आणि त्यांचे हे ड्रायव्हर आहेत. तर त्यांचे ड्रायव्हरचे बोटिंगचे डिटेल्स तुम्हाला मी आता शो करतो. जीके बोटिंग. इथे लोटस पॉइंट. खाली जास्त खोल नाही आहे. हो, काढून देतात, पण आता एक पण लोटस नाही आहे. सकाळचे असतात लोटस, जे सकाळी जे येतात ते काढतात. मस्त आहे मित्रांनो इथे लोटस. मित्रांनो, आता इथे स्टॉल आहेत मध्ये मी आता कोकम सरबतचं ट्राय करतो. गोकर्णामध्ये, आपल्या कोकणामध्ये आपण कोकम सरबत पिणार नाही तर काय पिणार, त्यासाठी मी थांबलो आहे. आणि इथं कोकम सरबत स्वाद घेण्यासाठी तर मी आलो आहे. बघूया कसं आहे. मस्त आहे मित्रांनो. हां, खूप भारी आहे, नक्की ट्राय करा. तर मित्रांनो, हा आपला केरला पॉईंट. इथे बघा केरलासारखे झाडं असे आजूबाजूला आलेले आहेत आणि इथे स्टॉल आहेत, तुम्ही इथं खाऊ पिऊ शकता. तर आता इथं आपण रिटर्न मारून आपण परत जाणार आहे. सनसेट ऑलमोस्ट होत आला आहे. मस्त फोटो भेटलेत, तुम्ही नक्की इथं ट्राय करा. ग्रुपमध्ये तुम्ही ट्राय करू शकता. जर कपल असाल तर कपलचे पण प्राईस रिजनेबल आहे असं मला वाटतं. की खूप टाईम घेतात, खूप मस्त, खूप मेहनत करतात, त्याच्यामुळे एवढा पैसा त्यांना व्यर्थ आहे.